Raja Edry Consultants Private Limited, feasibility आहे का? यांनी लिहिलेलं आहे, generally our fees for the above mentioned services, all the services will be 10%. The particulars is project management consultancy 1.5%, construction management 2%, architectural consultancy and liaison consultancy and structural engineering 6.5%. राजा एडरीनी फिजिबिलिटी दिली आहे आणि फायनल डिझाईन सबमिट केलेलं आहे. हे आपलं आहे. पण त्यांनी हे फायनल म्हणजे त्यांनी त्यांचं प्रपोजल सबमिट केलंय. कन्सेप्ट अँड डिझाईन फिलॉसॉफी केलेला आहे. आपल्या 7 बिल्डिंगीपैकी फक्त 3 बिल्डिंगींना डिमॉलिश करायचं आहे. त्या ठिकाणी टावर उभा राहणार. त्या टावरमध्ये कमर्शियल उभे करणार. त्या कमर्शियल मधून दोन्ही टावर्सचे पैसे उभे करणार. त्यानंतर उरलेले बिल्डिंग्स तोडून सेकंड टावर उभा करणार. असे 2 टावर्स त्यांनी दिलेले आहेत. आणि हे टावर्स त्यांना दिले तर डिझाईन कसं असेल हे पूर्ण डिझाईन, पार्किंग पासून, ग्राउंड फ्लोर पासून, पोडियम पासून, स्विमिंग पूल, इंटिरियर डिझाईन, जिम्नॅशियम, फ्लॅट प्लॅन्स, आणि बिल्डिंग कशी दिसते हे जरा दाखवा बाबा. Incidentally, I must make a disclaimer. I know Raja Edry and consultants because जेव्हा मी स्टुडंट होतो जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये, तेव्हा राजा एड्री वॉज माय टीचर. He must be 85 or so, and we used to look up to him because he has designed the Leela Hotel in Goa, Leela Hotel in Bombay. He has designed the Taj Mahal Hotel in Bombay and in Delhi. In Navi Mumbai, he has designed the Marriott Hotel in Navi Mumbai. All the Taj hotels. He has designed half the BKC, including ICICI building and most buildings in BKC. He has not done smaller projects. I don't know. He has bid for our this thing. He is considered to be, if you ask for top 2 or 3 in the whole country. He has designed buildings in London, in England, in America. His designs are everywhere. I have to disclose this because I know him.
फ्रॉम द बिगिनिंग. तुम्हाला ते कळलं पाहिजे की मी त्यांना ओळखतो आणि त्यांचं काम मला माहित आहे, मी पाहिलेलं आहे. हे दाखवा जरा सगळ्यांना, हे करून दाखवा. आपली बिल्डिंग कशी दिसेल हा फोटो काढून दिल्लीतलं ल मेरिडियन हॉटेल, मुंबईच्या मंत्रालयाचं इंटिरियर, आता प्रेझेंट मंत्रालयाचं पूर्ण इंटिरियर जे रिफर्बिश झालेलं आहे ते, आणि रेसिडेन्शियल मध्ये नरिमन पॉइंट आणि कप परेडला जी 58 स्टोरी टॉवर होते त्याचं एव्हरेज साईज of the flat is 9,500 square feet per flat. असे आहे. तर त्यांचं म्हणजे ही इज अ व्हेरी सिनियर आर्किटेक्ट अँड म्हणजे त्यांना कोण ओळखत नाही असं नाही आहे. आपल्या इथे त्यांनी, तुम्ही त्यांना काय कन्व्हिन्स केलं का? हा, सप्तपर्णीमध्ये त्यांनी सप्तपर्णीवाल्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि सप्तपर्णीवाल्यांनी त्यांचं डिझाईन एक्सेप्ट केलेलं आहे आणि मग सप्तपर्णीवाल्यांनी त्यांना इथल्याबद्दल सांगितलं असावं. पण हे इतकं काम जनरली या स्टेजला एक्सपेक्टेड नसतं. हे फक्त आपण हे केलंय. हे काम करण्यामध्ये खूप खर्च होतो, म्हणजे सबस्टॅन्शियल एक्सपेंडिचर हॅज बीन इन्कर्ड ऑन दिस. अर्थात फी हॅज टू बी नेगोशिएटेड, ते आपण करू शकतो. त्यांनी कोट डिव्हिजन केले की नॉर्मली इन ऑल अवर प्रोजेक्ट वी चार्ज 10%. However, for PMC it is 1.5%. If you don't want PMC, you can eliminate that. For construction management it is 2.5%. So you can eliminate that. म्हणजे 4% 10% मधून गेलं. Out of the 6%, structural engineering is 1%. So 5%. MEP आणि लँडस्केपिंग इज 2%. आणि साधारणपणे फॉर आर्किटेक्चरल सर्व्हिसेस विल बी 3.5% विल बी देअर. तुम्हाला हे कोणाला बघायचं असेल तर ही मीटिंग झाल्यानंतर हे बघू शकता तुम्ही. हे सगळे टेंडर्स आपले ऑफिसमध्ये कायमस्वरूपी अवेलेबल असणार. ओके, ज्यावेळी ऑफिस उघडं असेल किंवा नंतरही संध्याकाळी केव्हाही कोणी येऊन करू शकतात. सांगायचं तर हे सांडव सर आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत. आपल्या शेजारी सेक्टर 4 मध्ये सप्तपर्णी सोसायटीमधून आले आहेत. ते सांगायचं विशेष त्यांचा उल्लेख करायचं कारण असं की आपण ज्यावेळी सुरुवात करत होतो ही सगळी सेल्फ रिडेव्हलपमेंटची हे जे प्रोजेक्ट आहे तर ते आपल्यापेक्षा 1 ते 1.5 वर्षांनी पुढे आहेत. आम्ही त्यांना भेटलो. आम्ही भेटल्यानंतर आम्ही सगळेजण नवखे होतो. आम्हाला कशाचंही काहीही माहिती नव्हतं. काय करायचं, फिजिबिलिटी म्हणजे काय असते ते पण पूर्णपणे माहिती नव्हतं. त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. नुसतं समजावून सांगितलं नाही तर आम्ही जेव्हा जेव्हा जायचो प्रत्येक वेळी 3-3, 4-4 तास आमच्याबरोबर बसून त्यांना त्यातून 1 पैशाचा फायदा व्हायचा नाही किंवा 1 पैशाचं ज्ञान आमच्याकडून त्यांना जायचं नाही. पण आपल्या सोसायटीसाठी आम्ही 5-6 जण म्हणजे राजेश, मी, वैभव, महेश, जयरे काका, पंकज, गीता आम्ही सगळेजण जायचो तर आमच्यासाठी ते रात्री 1-1 वाजेपर्यंत त्यांच्या ऑफिसमध्ये बसायचे.
आणि त्यांनी आपल्याला म्हणजे कोणत्या स्टेजनंतर काय काय करा, कसं कसं करा, हे सगळं त्यांनी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. आपल्याला सगळं फिजिबिलिटी आपण जी स्टडी करून आपण जी बनवली आपली फिजिबिलिटी म्हणजे पंकज आणि गीतानी, त्याच्यामध्ये पण त्या सोसायटीचाच 90% हातभार आहे. तर थँक्यू काका आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. नाही, एक मिनिट, तुम्ही इथे या जरा. मिस्टर सांडव विषयी मला सांगायचं आहे. हे आर्किटेक्ट नाही, सिव्हिल इंजिनियर नाही, स्ट्रक्चरल इंजिनियर देखील नाही, पण या प्रोजेक्टमध्ये त्यांनी एक एक मुद्दा, एक एक कॅल्क्युलेशन इतकं डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे की मोठमोठे आर्किटेक्ट सुद्धा त्यांच्या समोर पूर्ण फिके पडतात. काही मुद्दे माझ्या लक्षात नसले ते सुद्धा ते पॉइंट आउट करतात. मला नेहमी असं आश्चर्य वाटतं की हे बिझनेसमॅन आहे, त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे, त्याचा बिल्डिंग लाईनशी काही संबंध नाही, पण प्रत्येक वेळेला त्यांना भेटतो त्यावेळेला मला आश्चर्य वाटेल इतकं नवीन नॉलेज ते घेऊन येतात आणि मला नवीन नवीन पॉइंट्स प्रत्येक वेळेला. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे 50 प्रश्न तरी कमीत कमी असायचे आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देईपर्यंत त्यांचे प्रश्न खतम होत नव्हते. आणि त्यांनी सगळ्या आर्किटेक्ट्सना बोलवून म्हणजे जे मी ग्रिल करायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त ग्रिल करून त्यांनी काम केलं. मी आतापर्यंत 1800 सोसायट्या सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये झालेल्या आहेत. नव्या मुंबईमध्ये टोटल 75 सोसायट्यांमध्ये मी काम करतोय. पण यांच्या इतकं डेडिकेशन आणि मेन म्हणजे या लाईनचे असतील, सिव्हिल इंजिनियर तर मी समजू शकतो, आर्किटेक्ट तर मी समजू शकतो, पण लाईन मधले नसताना त्याविषयीची माहिती घेणं आणि त्याच्यात खोलवर जाऊन त्याचं अंडरस्टँडिंग करणं, मेन म्हणजे फिजिबिलिटी कम्पेअर कसं करायचं आणि कोणत्या फिजिबिलिटीमध्ये कोणते मुद्दे लॅकिंग आहेत, कोणते मुद्दे व्यवस्थित आहेत ते स्टडी करणं जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला आता करायला लागणार. हे यांच्या इतकं उत्तम करणारा मी नव्या मुंबईत माणूस पाहिलेला नाही. त्यामुळे त्यांना तुम्ही सांगा तुमचा अनुभव. अजूनपर्यंत फिजिबिलिटी रिपोर्ट बद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं. हे सर्व माहिती पडलं आम्हाला चंद्रशेखर प्रभू साहेबांमुळेच आणि जे काही आम्ही करू शकलो ते चंद्रशेखर प्रभू साहेबांमुळेच केलेलं आहे. त्यामुळे याचं सर्व श्रेय श्री चंद्रशेखर प्रभू साहेबांनाच जात आहे. अभ्यास केला आहे पण त्याला मार्गदर्शन हे चंद्रशेखर प्रभूंचं लागलं. ठीक आहे, आम्ही थोडाफार अभ्यास केला पण जो मार्गदर्शन लागतो तो मार्गदर्शन आम्हाला चंद्रशेखर प्रभूंनीच दिलंय. आम्हाला ह्याच्यापूर्वी सेल्फ डेव्हलपमेंट, फिजिबिलिटी रिपोर्ट याबद्दल काहीही माहिती नव्हतं. त्यांच्या संपर्कात आल्यामुळेच आम्हाला हे सर्व समजलेलं आहे. तर आमच्या सेक्टर 4 मध्ये सप्तपर्णी सोसायटी आहे, तिथे आम्ही सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये करतोय. त्यामध्ये आम्ही अर्धी सोसायटी, अर्धी रूम न पाडता एका बाजूला बिल्डिंग बांधून एका साईडच्या सर्व रूम तशाच ठेवून एका साईडला पाडून असं रिडेव्हलपमेंट करायचा प्लॅन आहे. श्रीयुत राजा अँड्रे यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही त्याप्रमाणे करत आहोत. सप्तपर्णी सोसायटी ही नव्या मुंबईतली अशी पहिली सोसायटी असेल की जिथे 50% जास्त लोकांना आपलं घर न सोडता
त्याच ठिकाणी, आणि त्यांचा प्लॅन असा आहे की जे उरलेले 50% आहेत त्याच्यात ज्यांनी भाड्यानं दिलेले आहेत त्यांना जे लोक सोडतील त्यांना पण त्याच कॉलनीमध्ये जे भाड्यानं ज्यांची घरं आहेत त्याच्यात शिफ्ट करणार, की जेणेकरून जे आज सोसायटीत राहतात ते सोसायटीमध्येच राहतील आणि तरी त्यांच्यासमोर बिल्डिंग होईल, अशा पद्धतीची ती योजना आहे. तुमच्याकडे त्याचं प्रेझेंटेशन नाही ना, तर त्यांना दाखवलं असतं तुमचं, आता नाही. पण विदाऊट शिफ्टिंगचं ची स्कीम नव्या मुंबईत, मला वाटतं मुंबईत झालेल्या आहेत, पण नव्या मुंबईत कदाचित ही पहिलीच असेल की विदाऊट शिफ्टिंग किंवा मिनिमम शिफ्टिंग मध्ये अख्खीच्या अख्खी स्कीम. 2 यांच्याकडे वेकंट प्लॉट्स आहेत, त्या 2 वेकंट प्लॉटमध्ये आधी टावर सुरू होणार आणि त्याच्याकरता जे कन्स्ट्रक्शन करता जितक्या त्या गार्डनच्या आसपास जो पोर्शन आहे तेवढाच डिमॉलिशन होणार आणि बाकीचं हे होणार. हे त्यांचं फार ऍडव्हान्स स्टेज आहे. तुम्ही जरा यांच्या फिजिबिलिटीचा कम्पॅरेटिव्ह स्टडी आणि अनालिसिस करता त्यांना थोडी मदत करा. नेक्स्ट.